आज आपण बनवतोय गव्हाची खीर। गव्हाच्या खीरीसाठी माझ्याकडे तुकडा गहू होते। मी ते तुकडा गहू घेतले। तुम्ही चपाती करण्याचे गहू जरी घेतलात तरी चालेल। त्या गव्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 वेळा चांगल्या पाण्याने आणि मग नंतर त्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर झाकून ठेवायचं। शक्य असेल तर 8 ते 10 तास झाकून ठेवलात किंवा रात्रभर जरी झाकून ठेवलात तरी चालेल। गहू भिजवण्यासाठीच तेवढा वेळ जातो, बाकी तशी ती खीर जी आहे ती झटपट बनून तयार होते। मी रात्रभर ते गहू भिजवले होते, तर ते भिजवल्यानंतर बघा असे दिसतात। तर आता ह्याच्यातलं सगळं पाणी उपसून घ्यायचं आणि फक्त गहू जे आहे ते कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। त्या गव्हामध्ये ओल्या नारळाचे तुकडे टाकले तरी चालेल किंवा नंतर जरी टाकलं तरी काही हरकत नाही, पण ते ओल्या नारळाचे तुकडे शिजतातही छान आणि लागतातही छान। तर मी अर्धा कप गहू घेतला होता, तर अर्ध्या कपासाठी मी 1.5 कप पाणी घेतलं आहे। एक चिमूटभर मीठ टाकायचं, ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं आणि कुकरची शिट्ट्या काढून घ्यायच्या। जवळजवळ 8 ते 10 शिट्ट्या लागतात याला शिजायला आणि शिजल्यानंतर हे बघा हे असं दिसतं। ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि पुन्हा मग मंद आचेवरती गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ टाकायचा। मी गूळ पावडर होती माझ्याकडे त्यामुळे मी ती गूळ पावडर वापरली। तर गूळ पावडर असल्यामुळे तो जो गूळ आहे तो पटकन शिजला। त्याच्यावरून तुम्ही तूप आणि खसखस टाकू शकता। खसखस मी टाकायचं राहून गेलं, पण तूप टाकलं होतं आणि थोडीशी वेलची पावडर आणि जायफळाची पावडर टाकली होती चिमूटभरच। तुम्हाला जर फ्लेवर हवा असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। गूळमधलं पाणी आटूपर्यंत त्याला मंद आचेवरती चांगली शिजवून घ्यायची। ही खीर जी आहे ती 7 ते 8 दिवस चांगली टिकते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।